नमस्कार. मराठीत श्री गो. रा. मोघे यांनी 18 श्लोकी गीता लिहिली आणि दर अध्यायामागे एक श्लोक अशा या 18 श्लोकांमध्ये अनेक वृत्त येतात. तर बघूया ही 18 श्लोकी गीता. गेले कौरव आणि पांडव वर्णी कथा संजय. ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने वाटे तया विस्मय. पाहे पार्थरणी कुलक्षय घडे चित्ती विषादाधरी. युद्धापासून होऊनी विमुखतई टाकी धनुष्यादुरी. झाला अर्जुन शोकमग्न बघुनी वेदांत सांगे हरी. आत्मा शाश्वत देह नश्वर असे हे ओळखी अंतरी. घेई बाण धनु करी समरतू कर्तव्य ते आचरी. वागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी. अगा कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान कथिसी. तरी का तू येथे मजकडून हिंसा करविसी. वदे तै पार्था ते यदुपती करी कर्म नियते. फलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म्य घडते. हराया भूभारा अमित अवतारासी धरितो. विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो. नियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी. समर्पू तू कर्मी मग तिळभरी बद्ध नससी. करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी. त्यजी प्रेम द्वेषा धरुनी समता जो निशिदिनी. जया नाही चिंता पुढील अथवा मागील मनी. खरा तो संन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी. चित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा. हा मी हा परभेद हा मुळी नसे चित्ती कधी जानरा. जो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम. ठेवी मद्गत चित्त त्याहुनी दुजा योगी नसे उत्तम. माझ्या केवळ जाहली प्रकृतीने ही सृष्टी सारी असे. पृथ्वी माझी सुगंध मीच रस मी तो यात पार्थावसे. सर्वांतर्गत मी पुरी नुमजती की ग्रस्त माया बळे. जे चित्ती मज चिंतिती सतत ते तापत्रया वेगळे. सदा ध्याती माते हृदय कमळी जे स्थिर मनी. तया मी देहांती सुख अमित देतो हरी म्हणी. म्हणोनी पार्था तू निशिदिनी करी ध्यान भजन. मिळोनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण. भक्तीने जलपत्र पुष्प फलकी काही तुझे अर्पिले. ते माते प्रियते विजे नर सदा मत्कीर्तनी रंगले. पार्था ते नरधन्य जामुखी वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे गोविंद नारायण. कोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती. संक्षेपे अर्जुना मी तुझ गुज कथितो मी असे सर्वभूती. मी धाता विष्णू मी श्री शिव रवी मी निगमी. साम मी विश्वरूप माझी सर्वत्र सत्ता. जगी असुनी असे दिव्य माझे स्वरूप. पार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा. म्हणोनिया हरी धरी विकट रूप तेथवा. मांडिला अनर्थ थोर पंडू कुमर घाबरे. म्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे. बरी सगुण भक्ती ती भजन निर्गुणाचे बरे. पुसे विजय तई तदा हरिवदे तया आदरे. असोत बहुयोग ते तरीही भक्ती योगाहुनी. नसेची दुसरा असा सुलभ तो श्रमा वाचुनी. क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे.
ज्ञानी त्या ते म्हणावा भजुनी मज कदा जो मनाने न वागे तैसा ज्या भेद बाणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व कर्माची त्यासी बाधा तिळभरी नसे पावला तो प्रभुत्व पार्था मी जनिता तशीच जननी माया जगत संतती जीवा सत्वरजस्तम त्रिगुण हे स्वाभाविक व्यापिती जो सेवी भक्तीने मजसया हे बाधती ना गुण झाला मत्समतो प्रिया प्रिय नसे त्या ते नुरे मी पण ऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वस्थ संसार हा छेदाया दृढशस्त्र एकचितया निस्संगता भूरुहा ऐसे ओळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता ते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पाओनी सर्वज्ञता दैवी प्रकृती लक्षणे मनिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्त स्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादिबा भारता आता दंभ असत्य मत्सरीपणा वर्मी परा बोलणे काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षण सत्वरजस्तम तीन गुणा परिश्रद्धा तपमखदान असे त्रिविध अन्न ही निज बीजा परी आवडी त्यावरी दृढ बसे उत्तम मध्यम अधम जाण ही क्रमे त्यातुनी सत्वधरी मग ओम तत्सदवदुनी धनंजय ब्रह्म समर्पण कर्म करी त्यजूपाहसी युद्ध परी ते प्रकृती करविल तुझ कडुनी तरीवद पार्था परसुनी गीता रुचते ममता का अजुनी मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मज मान्य हरी कृतार्थ झालो प्रसाद तव हा वचन तुझे मज मान्य हरी विवेकाने जाने सुगठित समाजा घडविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलले सद्भक्ती ज्ञाने तरविला धार्मिक तरू तया ज्ञाने शाते विमलमतीने वंदन करू. यामध्ये येणारी विविध वृत्त शार्दूल विक्रीडित, शिखरिणी, स्रग्धरा, मदनरंग, पृथ्वी आणि पद्मावर्तनी मात्रा वृत्त. धन्यवाद.